पार्टीसाठी आता आपण कोणताही वेस्टर्न ड्रेस, गाऊन, फ्रॉक नाही घालणार आहोत, पण साडी नेसणार आहोत असं जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा अतिशय वेगवेगळे ऑप्शन्स आता बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत. मी म्हटलं तसं एखाद्या वेस्टर्न गाऊनला, टाईट वन पीसला सुद्धा मुस्कळीत मारेल अशा पद्धतीचे कॉम्पिटिशन देणारे 6-8 साड्यांचे प्रकार बाजारात आलेले आहेत आणि त्याच्यातला एक प्रकार म्हणजे प्री ड्रेप्ड साडी. रेडीमेड साडी, चक्क स्कर्ट सारखी किंवा पायजामा पॅन्ट घालतो तशी घालायची आणि त्याच्यावरती ओपन पल्लू, पिनअप पल्लू अशा पद्धतीनं कसाही तुम्हाला आवडीचा पदर तुम्ही घ्यायचा आणि तुम्ही झटपट पार्टीसाठी रेडी होता. हलक्या-फुलक्या या साड्या आता बजेटमध्ये पण बसतात. दुसरा प्रकार म्हणजे खूप जणींना असं वाटतं की पार्टीसाठी थोडंसं वर्क असलेली किंवा हेवी किंवा महागाचीच साडी फक्त नेसायची. चूक. त्याचं कारण उलट हेवी वर्क असलेल्या साड्या बऱ्याचदा पारंपरिक वाटायला लागतात आणि त्या पार्टीसाठीच्या हलक्या-फुलक्या मॉडर्न पार्टीचा उलट ते वाइब किंवा लुक तयार करत नाहीत. त्याच्याऐवजी तुम्ही फॅब्रिक जर निवडताना थोडंसं पारदर्शक निवडलं तर ते खूप लवकर पार्टीसाठी रेडी वाटायला लागतं. उदाहरणार्थ आज मी नेसलेली 100% प्युअर क्रेपची साडी. क्रेप, त्याच्यानंतर शिफॉन, जॉर्जेट, प्युअर जॉर्जेट, त्यानंतर ऑर्गॅन्झा साडी कोणत्याही पार्टीमध्ये एखाद्या परीसारखा लुक तयार करते आणि म्हणूनच आजकाल पारंपरिकमध्ये सुद्धा काठपदर नसलेली पण तरी सुद्धा एखादी टसर सिल्कची किंवा टिश्यूची साडी, ब्लेंड असलेली साडी, सेमी ऑर्गॅन्झा किंवा ऑर्गॅन्झाच आहे पण त्याच्यामध्ये सिल्क मिक्स आहे, अशा पद्धतीच्या कमाल ब्लेंडेड साड्या आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच मुद्दा बघायचा आहे, उलट त्याच्यावरती हेवी वर्क नको, दुसरी गोष्ट त्याचा काठपदर असलेला नको, म्हणजे शक्यतो बॉर्डर असलेल्या साड्या नकोत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्यतो थोडीशी पारदर्शक असेल तर तो सेक्सी पार्टीचा लुक तयार करणं जास्त सोपं जातं.